नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं वणी विधानसभा मतदारसंघात माझी वीज माझा अधिकार अभियान राबवण्यात आले आहे. विजेचा लपंडाव होत असल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांच्या समस्या निकालात काढण्यासाठी वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं माझी वीज माझा अधिकार हे अभियान राबवण्यात येत आहे. प्रत्येक गाव आणि शहरात जाऊन त्यावर नागरिकांच्या स्वाक्षरी घेण्यात येत आहेत. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. वीज ग्राहकांना 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी. शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्यात यावी. कृषी पंपाला तात्काळ वीज पुरवठा देण्यात यावा, अशा अनेक मागण्यांचा यात समावेश आहे. माझी वीज माझा अधिकार हा उपक्रम घेऊन आम्ही या वणी विधानसभा क्षेत्रात प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, वाडावाडात आणि जिथं कुठं ज्यांना विजेचा प्रॉब्लेम आहे, हा विजेचा प्रॉब्लेम लपंडाव या वणी शहरात जास्त असल्यामुळे आम्ही हा उपक्रम शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आपले माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख आहे त्यांच्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी प्रमुख आमच्या या मागण्या आहेत की 200 युनिटपर्यंत वीज मोफत सर्वांना मिळाली पाहिजे. त्यानंतर आम्ही हा जो उपक्रम राबवला आहे हा स्वाक्षरी अभियान उपक्रम राबवला आहे, ज्याचं आम्ही पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आणि आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब यांना हे निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत की ज्या आमच्या मागण्या आहे या रास्त मागण्या आहे आणि शेतकऱ्याच्या संदर्भात मागण्या आहेत. त्यामुळे या मागण्याचा पाठपुरावा करणे आणि प्रत्येक गावात जाऊन स्वाक्षरी घेणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे हा मूळ उद्देश या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात घेतला आहे आणि हा आम्ही पूर्णतः प्रत्येक गावात, खेड्यात जाऊन हा उपक्रम राबवणार आहोत. त्या ठिकाणी प्रमुख मागण्या आमच्या याच्यात आहे की सर्व शेतकऱ्यांना वीज बिल माफी मिळाली पाहिजे. कारण आपण बघतो की दिल्लीमध्ये आणि आपल्या बाजूलाच असलेला आंध्र प्रदेश या ठिकाणी वीज बिल माफ आहे आणि 200 युनिटपर्यंत जी वीज आहे ती माफ झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर 2 रुपये 50 पैसे प्रमाणे ही वीज उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण या पाठीमागे आमचा उद्देश हाच आहे की आम्ही ज्या विदर्भात राहतो त्या विदर्भात चंद्रपूरमध्ये महाऔष्णिक केंद्र आहे आणि तिथून 5000 मेगावॅट ही वीज आम्ही या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला पुरवतो आणि अशा परिस्थितीत आमचा शेतकऱ्याला आम्हाला वीज मिळत नाही. विजेचे कनेक्शन जे आहे शेतकऱ्यांना ते सुद्धा ॲप्लिकेशन केल्यानंतर 2-2 वर्ष लागतं, तर ते तात्काळ मिळायला पाहिजे हा आमचा मूळ उद्देश आहे. त्यानंतर लघु उद्योग आहे, कुटीर उद्योग आहे, त्यांना माफक दरात विद्युत मिळाली पाहिजे. तसंच झरी आणि मारेगावमध्ये 132 मेगावॅट ही विद्युत केंद्र हे उभे केले पाहिजे. ज्या धर्तीवर वणी इथे केलं आहे त्याच धर्तीवर झरी तालुका आणि मारेगाव तालुका या दोन्ही ठिकाणी हे विद्युत केंद्र तयार झाले पाहिजे. त्या पद्धतीचा आमचा विचार आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशमध्ये 90% माफीचा सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे. तो सुद्धा प्रकल्प आमच्या महाराष्ट्रात आणि वणी शहरात हा झाला पाहिजे. 90% त्याच्यावर सबसिडी मिळाली पाहिजे. अशा आमच्या 5-6-7 मागण्या आहेत. या 7 मागण्या घेऊन आम्ही हे निवेदन, स्वाक्षरी निवेदन 1,16,000चं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, पंतप्रधानांना देणार आहोत. आमचे पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरे साहेब यांना सुद्धा हे आम्ही सगळे निवेदन देणार आहोत. त्यासाठी आजचा शुभारंभ या ठिकाणी वणीमधून आम्ही सुरू केला आहे आणि आम्हाला निश्चितच खात्री आहे या परिसरात सर्व जे वीजधारक आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संचालक मंडळाने कोणतीही चर्चा न करता कर्मचाऱ्यांना कामावरून काढले असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये काम करीत असलेल्या 61 कर्मचाऱ्यांना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांनी कोणतीही चर्चा न करता अचानकपणे कामावरून कमी केल्यानं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आक्रमक झाले आहेत.
व्यवस्थापकीय संचालक यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 90,000 लाभार्थ्यांना योग्य वेळी व्याज परतावा आणि योग्य ती मदत मिळणार नसल्यानं नरेंद्र पाटील आक्रमक झाले आहेत. सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सकारात्मक असताना सरकारला अडचणीत आणण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक कोणाच्या सांगण्यावरून काम करत आहेत याची माहिती घेत व्यवस्थापकीय संचालकांची बदली करण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. कर्ज दिलं एकही एफपीओनी म्हणजे साधारण 3.5 एफपीओला थेट महामंडळातून कर्ज देणं आम्ही बंद केलं. बँकेने कर्ज जे मंजूर केलेलं आहे ते कर्ज मंजूर ही व्यवस्थितपणे ते पाहिलं जातं. त्याच्यानंतर EMI शेड्यूल आमचे महामंडळाचे तिकडचे कर्मचारी करतात आणि मग ते प्रपोजल आमच्याकडनं एक्सेप्ट होतं. कर्ज भरतो बँकेमध्ये त्याला आपण म्हणतो इन्स्टॉलमेंट. तो इन्स्टॉलमेंट म्हटल्यानंतर ज्यावेळेला हे महामंडळ सुरू झालं त्यावेळेला संख्या फार कमी होती, कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी होती. कालांतराने महामंडळ वाढवायला गेलं, वाढत जवळपणे महामंडळ संचालक बरखास्त केलं तोपर्यंत काहीतरी 45 का 50 हजार पर्यंत तो आकडा पोचला होता. कालांतराने परत उद्धव साहेबांनी मला बँकेच्या लोकांनी कर्ज वाटप काही प्रमाणामध्ये बंद केलं आणि हे महामंडळ परत मृत होती. कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. परत एकदा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून मला जबाबदारी 90,000 महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक झालेले आहेत. वेळेवरती व्याज परतावा त्या शेतकरी मराठा समाजाच्या बांधवांना देण्याची जबाबदारी महामंडळाची असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आज महामंडळाला असताना देखील पण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक MD मोहिते यांनी शुक्रवारी जाणीवपूर्वक 61 कर्मचारी त्या ठिकाणी कमी केलेले आहेत. या कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आज आचारसंहितेच्यामुळे 50 ते 60 कोटीचा व्याज परतावा थकलेला आहे या महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांच्याकडे आणि अशा प्रकारे जर कर्मचारी 61 कमी केले तर सदर लाभार्थ्यांना जो व्याज परतावा आहे तो अजून 2 ते 3 महिन्यामध्ये देण्यामध्ये असक्षमता राहील आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षामध्ये भेटून MDनी केलेल्या कृत्याला ताबडतोब त्या ठिकाणी थांबवण्यात यावं. जर MDंना त्यांची बदली करून घ्यायची असेल किंवा राज्य सरकारला जर इतका चांगला कार्यक्षम MD असेल तर त्यांना दुसरीकडे कुठेतरी बदली करण्यात यावी. परंतु महामंडळावर एक चांगला सक्षम अधिकारी जो महामंडळाच्या गैरव्यवहारापासून हे महामंडळ स्वच्छ पद्धतीने चालवेल अशाची नेमणूक करावी अशी माझी सरकारला विनंती आहे. सर, याच्यामध्ये तुम्ही आरोप केलेला आहे 64 कामगारांना काढलेला आहे. शुक्रवारी आमची महामंडळाची संचालकांची मीटिंग होते. त्याच्यामध्ये प्रधान सचिव डॉक्टर रामगोपाल देवरा साहेबांच्या उपस्थितीमध्ये कुठे चर्चा होत नाही. पण त्या मीटिंगमध्ये मी काही मुद्दे बोर्ड मीटिंगमध्ये निदर्शनास आणून दिले की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीच्या लोकांनी टेंडर भरलेलं आहे त्यांची चौकशी करावी. रिकन्सिलेशनचं मॅटर ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळाला आहे का नाही, कारण काही लाभार्थ्यांची टर्म पूर्ण झालेली आहे 6,000 याची चौकशी करावी. ही करायची मागणी मी महामंडळामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्यामुळे कुठेतरी MDंना याच्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण झालेली हे लक्षात आलं असेल आणि म्हणून कर्मचारी कपात करण्याचा अचानक निर्णय, एकतर्फे निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे. या निर्णयाचं चेअरमन म्हणून माझ्या कुठल्याही प्रकारे कल्पना दिली गेली नाही. किंबहुना महामंडळाचे संचालक आहेत किंवा प्रधान सचिव आहेत देवरासाहेब यांनाही कुठल्या प्रकारे माहिती दिली गेलेली नाही. सर, याच्यामध्ये तुमची पुढची भूमिका काय असेल? मुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहे, याबद्दल गांभीर्य त्यांना पटवून देणार आहे. जर फडणवीस साहेबांना भेटणार आहे त्यांना गांभीर्य पटवून देणार आहे. अजितदादा पवार भेटलेच तर त्यांनाही गांभीर्य पटवून देणार आहे. आणि ते कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करत असताना अजून 150-200 कर्मचारी जर आम्ही या महामंडळाच्या असणाऱ्या पगारावरती भरले म्हणजे पेरोलवरती जर घेतले तर महामंडळाशी बरीचशी अडचणी त्या ठिकाणी मार्गीस लागतील. खासदार बळवंत वानखडे यांनी बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना अमरावतीत शुभेच्छा दिल्या आहेत. आज सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात मुस्लिम समाज बांधव साजरी करत आहेत. याच निमित्तानं अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावतीच्या अचलपूर भागासह इतर ठिकाणी मुस्लिम वस्तीत जाऊन मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावर
खासदार बळवंत वानखडे यांचे देखील मुस्लिम बांधवांनी पुष्प टाकून स्वागत केले आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आज बकर ईद ही साजरी होत आहे. त्यानिमित्त आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मुंबईमधील भेंडी बाजार परिसरात रहिवाशी इमारतीला भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मस्जिद बंदर येथील भेंडी बाजार परिसरातील 3 मजली इमारतीला ही आग लागली आहे. 4 फायर इंजिन आणि 3 टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढण्याची हौस आहे, हे आम्ही नेहमी करत राहणार, असं वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे. 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे. 18 जूनला इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं महामोर्चा काढण्यात येणार आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढण्याची हौस आहे, हे आम्ही नेहमी करत राहणार. सीट वाटप चर्चा अजून झालेली नाही, परंतु एक निर्णय पक्का आहे, महाविकास आघाडीचीच सत्ता येणार. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. तसेच राजू शेट्टीवर बोलताना ते म्हणाले की राजू शेट्टी महाविकास आघाडी सोबत यावेत यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, मात्र त्यांना शिवसेनेचा पाठिंबा हवा होता. राष्ट्रवादी काँग्रेस नको होती. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभा एकत्र लढू. पक्ष फुटल्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. विधानसभेत नवे चेहरे कदाचित दिसतील, असंही ते यावेळी म्हणाले. कुठेतरी सरकारची अजूनही मानसिकता दिसत नाही. मला वाटतं महाराष्ट्र शासनाची मानसिकता केंद्रापुढं वाकण्याची आहे आणि केंद्रानं हा रस्ता करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात का अशी शंका येते आणि म्हणून हे रद्द करायची सगळ्यांची मागणी असताना देखील अधिसूचना निघते कशी, याचा अर्थ दबाव आहे या रस्त्यासाठी. कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून दबाव आहे आणि कॉन्ट्रॅक्टर इलेक्शनच्या आधी भेटले होते का म्हणून हा रस्त्याची अधिसूचना निघते का, अशा अनेक शंका निर्माण होत आहेत. आणि म्हणून मला वाटतं उद्याचा मोर्चा आम्ही म्हटलं तसं ताकदीनं काढू. कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला आहे, तो रद्द झाला पाहिजे अशी आमची भूमिका. नाही, मला वाटते म्हणून तिने अधिसूचनेला स्थगिती घ्यावी ताबडतोब. निवेदन देऊन किंवा फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातनं निर्णय होणार. अधिसूचनेला स्थगिती आणली तर आम्हाला कळेल वास्तव की बाबा शासनाची भूमिका काय आहे. आणि म्हणून मला वाटतं शासनानं स्पष्टपणे याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. अधिवेशनात याबद्दल आम्ही रान उठवूच, परंतु किमान उद्याच्या मोर्चाच्या आधी शासनानं सांगावं की नेमकं काय करणार आहेत. काही लोकांना हौस आहे. हौस जनतेच्या प्रश्नासाठी मोर्चा काढण्याचे हौस हे आम्ही नेहमी करत राहणार. पालकमंत्र्यांनी देखील हा तुमच्यावर आणि जयंत पाटलांच्यावर आरोप केलाय. मला वाटतं आरोप केला का नाही मला माहीत नाही, परंतु मी पहिल्यापासून गेले 4-6 महिने म्हणत होतो की ते आमच्याबरोबर यावेत. त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे, हे मी सांगत होतो. परंतु शेवटी काही मुद्दे महाविकास आघाडी म्हणून ते पहिल्यापासून फक्त शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादीचा नको, अशी जी भूमिका होती ती शेवटला तिने बदलायसाठी भूमिका घेतली. परंतु तोपर्यंत वेळ बरीचशी निघून गेली. ते माझा प्रामाणिक प्रयत्न होता. आता आरोप त्यांना करायला हरकत नाही, परंतु मी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांच्या लोकांना माहीत आहे. पण ड्राफ्ट तुम्ही असं सत्ताधारी म्हणतायत, मग तरी अधिसूचना काढतात म्हणजे रस्ता करायचा आहे. शेतकऱ्याच्या मुळावर हे सरकार उठलेलं हे स्पष्ट दिसतंय. दुसरा एक प्रश्न म्हणजे साहेब, जयंत पाटलांचं एक रील होतं. या रीलमध्ये ते सांगलीच्या 2 काँग्रेसच्या नेते म्हणतात की माझ्या नादाला लागू नका, नाहीतर आहे ते गमवण्याची पाळी तुमच्यावर येईल, अशा पद्धतीने एक रील व्हायरल होतं. मला वाटतं थोडं सगळेच आता महाविकास आघाडी म्हणून एकत्रित परवा बसलेले आहेत. आम्हीही त्या दिवशी होतो.
आणि लोकसभेचं जे काही घडलेलं आहे ते मागं टाकून आता विधानसभेसाठी एकत्रित येणार. समज गैरसमज सांगलीतले देखील बाजूला काढले जातील. जे काही नेते मंडळींच्यात हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होते ते बाजूला ठेवून आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येणं आणि आम्ही काँग्रेस म्हणून आमच्याही लोकांना आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीची कल्पना देऊ आणि एकत्रितपणे राहू. थोडा गैरसमज जमा झाला तो बाजूला होईल. मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन तुम्ही त्यांना करणार आहात? नाही, आता हा सर्वपक्षीय मोर्चा पहिल्यापासून ज्यावेळी 3 महिन्यापूर्वी हे पहिलं शिष्टमंडळ माझ्याकडे इथं आलं ते कागलमधलं शिष्टमंडळ होतं. कागलचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ पहिल्यांदा मला 3-4 महिन्यापूर्वी भेटलं आणि या संदर्भातली वाच्यता केली आणि तिथून पुढं एक मोर्चा आमचा कलेक्टर ऑफिसला झाला. त्यानंतर शाहू स्मारकला एक मेळावा झाला. त्या मेळाव्यात देखील सर्वपक्षीय आम्ही त्याला विरोध त्या ठिकाणी केला होता आणि म्हणून हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळं कुणी न यावं कुणी यावं आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. कुणी आलं तर आम्हाला स्वागतच आहे. लोकसभेला नाही, ते आरोप नाही आहे. चर्चा झाली की बाबा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि कशा पद्धतीनं पाठिंबा द्यावा तर तो लेखी स्वरूपात त्यांनी पाठिंबा द्यावा. राज्यातल्या इतर सीटवर देखील त्यांनी पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा असणार. शेवटी महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून किंवा घटक म्हणून ज्यावेळी आम्ही एखादी जागा त्यांना सोडत असेल तर राज्यामध्ये देखील त्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा होती. परंतु काही बुलढाण्याच्या बाबतीत त्यांच्या तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की हे एकदा तुमचं तिकीट फायनल होऊ दे, त्यानंतर मी जिल्ह्यातल्या राज्यातली कार्यकारिणीची बैठक घेतो आणि राज्यामध्ये पाठिंबा देतो. ते आम्हाला मान्य होतं. परंतु शेवटी यात बराचसा वेळ गेला आणि समज गैरसमजातून हा निर्णय एकदम पुढे गेलेल्याचं साधारणपणे चित्र आहे. पण महाविकास आघाडीनं ठरलेला नाही आहे. सीट वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही. परंतु एक निर्णय पक्का आहे की महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढणार आणि सत्ता ही महाविकास आघाडीची आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार. काँग्रेस किती जागांवरती नाही, मी या चर्चेतला एक घटक आहे. मी जिल्ह्यातल्या जागा सांगून वाद वाढवणार नाही. ही जी चर्चा होईल ते अंतर्गत होईल. आम्ही एकत्रित बसून चर्चा करू. आज तिन्ही पक्ष अपेक्षित असणार आहेत राज्यामध्ये. प्रत्येकाला वाटते की मला हे लढायचं आहे. ते मेरिट आम्ही ठरवू. तिन्ही पक्ष वेगवेगळा सर्वे करतील आणि त्या पद्धतीने एकत्रित बसू. आणि म्हणून कोणी आमचा नेता या जिल्ह्यात एवढ्या जागा मला पाहिजेत किंवा एवढं पाहिजे असं म्हणणार नाही. आघाडीमध्ये आमच्यात कुठेही सुसंवाद बिघडणार नाही याची दक्षता आम्ही निश्चित जागा तरी काँग्रेस लढणार आहे की नाही मी आज त्याच्यावर काही वक्तव्य करणार नाही. हा आमचा इंटरनल असेसमेंट आहे. ती चर्चा आमची महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे राहणार. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवर अनेक आमदार फुटतील अशा पद्धतीची भीती आहे. ते अनेक पक्षांना आहे. तुमच्या काही असे आमदार काही नाही, तो विषय आमच्याकडे नाही आहे. कारण की राष्ट्रवादीने देखील परवा खुलासा केला की गेलेल्यांना आम्ही घेणार नाही. आणि मला वाटते आता पक्ष फुटल्यामुळं नव्या लोकांना संधी मिळणार आहे आणि नवी टीम एक महाराष्ट्रामध्ये कदाचित उद्याच्या भविष्यकाळात विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल या सगळ्यामध्ये आणि त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे. साहेब, पोलीस जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी 8 महिन्यांपासून बंद असल्यानं कर्मचाऱ्यांची दैना होत असल्याचं सांगण्यात येत आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी मागील 8 महिन्यांपासून बंद असल्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या 3000हून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. आज जवाहर सूतगिरणी बाहेर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. मागील 8 महिन्यांपासून काम बंद झाल्यानं सूतगिरणीतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे सध्या सूतगिरणीतील कर्मचाऱ्यांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर सूतगिरणी सुरू करण्याचा निर्णय सूतगिरणी प्रशासनाने घ्यावा, नाहीतर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा गर्भित इशारा येथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. बोला. माझे नाव किरण शांताराम पाटील, राहणार निमदाडे. मी गेल्या 15 वर्षापासून या जवाहर सूतगिरणीमध्ये जतीनबाईमधून कामगार म्हणून काम करत आहे. तरी गेल्या ऑक्टोबर 2023 पासून जवाहर सूतगिरणी पूर्णपणे बंद पडली आहे. तरी
जवाहर सूतगिरणी आमदार कुणाल बाबा पाटील यांची मार्गदर्शनातून चालत आहे. तरी ऑक्टोबर 2023 पासून बंद पडलेल्या गिरणीच्या कामगारांना कोणत्याही पद्धतीचं वेतन नाही किंवा कोणताही काही मदत नाही. तरी आमदार कुणाल बाबा पाटील यांना एकच विनंती आहे की या गिरणीचा लवकर निर्णय लावा. कारण जे कामगार गिरणीमध्ये जे 3-4 हजार कामगार आहेत त्या कामगारांवर जवळजवळ उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी बाबांनी या गिरणीचे कामगार जे आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर 2-4 दिवसात आम्हाला निर्णय द्यावा. आणि नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीने एक असं तीव्र आंदोलन करू, रस्ता रोको आंदोलन म्हणा किंवा जिल्हा कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देऊ. आपलं आमरण उपोषणाच्या आम्ही निवेदन देत आहोत. तरी या 2-4 दिवसात आमची एकच इच्छा आहे. तरी या 2-4 दिवसात आम्हाला बाबांनी काहीतरी निर्णय द्यावा हीच त्यांना विनंती आहे. वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या अंतरवाली सराटी या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडीगोद्री या गावांमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी मागील 4 ते 5 दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आमरण उपोषणाला बसले आहेत व यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की सरकारने खुशाल मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मात्र ते ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे जेणेकरून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मात्र सरकार व काही मराठा नेत्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसी आरक्षण लाटण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. हे चुकीचे आहे आणि त्यालाच वाचा फोडण्यासाठी राज्यातील कोट्यवधी ओबीसी समाज हा लोकशाही मार्गाने ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असून त्याच पार्श्वभूमीवर मागील 5 दिवसांपासून मी आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याची माहिती उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून एक शिष्टमंडळ मुंबई येथून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात येऊन या उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, तुम्ही उपोषण सोडा अशी हाक सरकारच्या वतीने या ठिकाणी भेटीसाठी आलेल्या मंत्री संदीपन भुमरे, पालकमंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड यांनी केली आहे. मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या, त्यानंतरच आम्ही उपोषण सोडू अशी ठाम भूमिका यावेळी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे. सुमारे 15 ते 20 मिनिटं चाललेल्या या चर्चेनंतर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना सरकारच्या वतीने मुंबई येथे येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा निघेल अशी माहिती मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे. त्याला शिष्टमंडळ आलं, काय चर्चा झाली नेमकी, तुम्हाला काय आश्वासन दिलं आणि पुढे काय भूमिका घेतली? शिष्टमंडळाचं म्हणणं असं होतं की तुम्ही उपोषण सोडून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला चलावं, पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शासनातर्फे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं आम्हाला उत्तर मिळावं. आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही, हे कसा लागत नाही. आणि बोगस कुणबी नोंदीच्या द्वारे जरांगे साहेब म्हणतात की आम्ही 80% मराठा समाजाला आम्ही ओबीसी मध्ये घुसवलेला आहे, आता उरलेला प्रश्न फक्त 20% आहे. आणि हे जाहीर मीडियाच्या द्वारे जाहीर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. या दोघांच्या प्रश्नांमधून महाराष्ट्रातल्या ओबीसीनी, मागासवर्गीय, वंचित, शोषित घटकांनी काय अर्थ घ्यायचा याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे. ही आमची भावना आहे. पाणी मी कालपासून आम्ही पाणी बंद केलेलं होतं, पण आम्हाला 1 दिवसामध्ये शासनानं लेखी द्यावं पाणी घ्यायची. आम्ही उपोषणाचा विचार करू. आम्हाला शासन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. आमचे इथले संयोजक ठरवतील आणि त्यानुसार 5 नावं पाठवली जातील. पण याच्याही पेक्षा आम्हाला फक्त 2 प्रश्नांचं उत्तर शासनाकडून हवंय, हे उत्तर मिळावं अशी आमची अपेक्षा.
सरकार छातीपणे सांगते धक्का लागणार नाही. तुम्हाला लेखी द्यायला का वेळ लागते असं तुम्हाला वाटतं? मग छाती ठोकपणे जर सरकार सांगत असेल, फक्त सरकारच सांगत नाही तर महाराष्ट्रातलं सरकारच सांगत नाही तर महाराष्ट्रातले जेवढे रुलिंग पार्टीज आहेत, म्हणजे जेवढे पक्ष आहेत, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, या सर्व पक्षांचे प्रमुख म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तर तो कसा धक्का लागत नाही एवढंच आम्हा अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला या सर्व लोकांनी सांगावं, कारण राज्यकर्ते आहेत हे सगळे लोक. दुर्लक्ष होतंय असं काय आहे का तुमच्याकडे? आमच्याकडं हे बघा, ओबीसीची पाठीमागे अनेक आंदोलनं झाली, पण त्या आंदोलनाला म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी जमदडे नावाच्या युवकानं उपोषण केलं होतं, तिथला लोकलचा प्रतिनिधी सुद्धा तिकडे गेला नाही. आमच्या भगवानगडाच्या पायथ्याला माथुरी गावामध्ये कीर्तने नावाच्या तरुणाचं उपोषण झालं होतं, तिकडेही माणूस गेला नाही. चौंडीच्या आंदोलनालाही लोकलचा लोकप्रतिनिधी सुद्धा गेला नाही, आमदार, खासदार. मग ओबीसीनी आंदोलन म्हणजे ओबीसीला हक्क अधिकार नाहीत का, किंवा हे शासन ओबीसीचं नाही का? 7% लोकसंख्या आहे ओबीसीची, 50%पेक्षा जास्त आहे. सरकार फक्त काही ठराविक वर्गाचं आहे का? आणि मग लोकनियुक्त लोक जर अशी वागत असतील तर मग ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी, एसबीसीनी नक्की जायचं कुठं आणि आपली बाजू मांडायची कुठं? म्हणून आम्ही आंतरवली सराटीच्या वेशीवर वडी गोद्री या गावामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे. त्या ठिकाणी तुमचं म्हणणं असेल की मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही नाही किंवा मराठा नेत्यांच्या, ओबीसी नेत्यांच्या समाजाच्या विरोधात नाही, मात्र आम्हाला जे पाहिजे ते त्यांनी द्यायला पाहिजे. तुमच्या उपोषणाला त्यांनी कायदेशीर अधिकार म्हणून जरांगे साहेब या महाराष्ट्रामध्ये गेले 7-8 महिने महाराष्ट्राला सांगतायत की ओबीसी आमचा बंधू भाव आहे. ओबीसीच्या गाडीवर आम्ही 50-50 रुपयाचं पेट्रोल टाकून बसतो आणि आमच्यात भाईचारा आहे, आणि ओबीसीच्या नेत्यांना ते टार्गेट करताना दिसून येतात. त्या जरांगे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी जर तुमचा बंधुभाव असेल तर त्या सामाजिक मागासवर्गीय म्हणजे बलुतेदार, आलुतेदार या लोकांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेत असताना, त्याचं घर उद्ध्वस्त करत असताना, त्याच्या पालामध्ये, त्याच्या छोट्या मोठ्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना तुमचा ओबीसी कसा मित्र असू शकतो? या प्रश्नाचं उत्तर जरांगेने आम्हाला द्यावं. आणि मुळात जरांगे साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखल सुद्धा इथलं शासन घेत नाही, विरोधी पक्ष घेत नाहीत, मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाहीत. हा महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? पुरोगामी महाराष्ट्र आहे का? सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे. जळगावमध्ये पावसानं 3 दिवसापासून उघडीप दिल्यानं शेतकरी शेतात कोळपणी करण्यात मग्न झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 3 दिवसापासून चोपडा तालुक्यात पावसानं उघडीप दिल्यानं सिंचन असलेल्या क्षेत्रावर मेच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केलेल्या शेतात आता कापसाची वाढ बऱ्यापैकी झाली असल्यानं पावसानं उघडीप दिल्यानं शेतात शेतकरी कोळपणी करण्यात मग्न असल्याचं दिसत आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली आहे आणि जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात सुरू असलेल्या शेतात कापसाचे पीक बऱ्यापैकी डोलू लागले आहे. त्या शेतामध्ये शेतकरी आता बैलजोडीच्या सहाय्यानं कोळपणी करताना दिसत आहे. गेल्या वर्षी कापसाला शासनाने सुरुवातीला चांगला भाव जाहीर केला आहे आणि तो भाव कायम टिकला नसल्यानं कापसाचा भाव घसरला आणि कापसाचा भाव मिळेल या अपेक्षेने घरातच कापूस भरला तरी देखील भाव वाढला नाही. शेवटी कमी भावातच कापूस विकावा लागला. कापूस लागवड केलेला आहे, आता कोळपणी सुरू आहे, त्यानंतर खत दिलं जाईल, परंतु पाऊस आला पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. आपल्या शेतात कापूस लागवड कधी केली? 30 मेला करेल. 30 मेला. आता कापूस चांगला वाढत आहे कापसाला. वाढ चालू आहे. आता पाणी पाहिजे. आता पाणी पाहिजे. या वर्षी आपल्या जूनमध्ये पाऊस चांगला झाला. बरा झाला आहे. काही दिवस पाऊस कंटिन्यू होता. नंतर आता 2-3 दिवसापासून 4-5 दिवसापासून नाही आहे. मग त्यामुळे आता शेतात काय काम करता आपण? कोळपणी चालू आहे. कोळपणी चालू आहे. म्हणजे जोपर्यंत देवाने उघडी दिली तोपर्यंत कोळपणी करून घ्या. कोळपणी
मग नंतर खतं वगैरे दिले जाते. हा मग खतं टाकतो. अच्छा, किती काका हे क्षेत्र? हे 4 बिघे. 4 बिघे पूर्ण कापूस. हा गेल्या वर्षी या कापसाला भाव कमी होता. आता कसं आहे, आता ते गव्हर्नमेंट जो भाव काढेल ते आता काय इलाज, आपण किती बी सांगा काय उपयोग होणार आहे आपला? नाही म्हणजे जो शेतकऱ्याला जो खर्च असतो तो निघतो का? तो खर्च तर निघत बी नाही, काय वेळ का सालवर निघणार नाही खर्च, एका पैशात कमी पिकेल. पण ते काय इलाज आहे त्याला, ते भाव बी नसतो आणि भाव बी टाइमवर देतो नाही. सुरुवातले दावान जो भाव उतारा तो उठणार नाही. उठणार आहे. पण शेतकरी मग भाव वाढेल त्यासाठी घरात गरमासाठी दिवशी गरमा उंदर खातच खराब आधी इलाज नाही त्याला. तर आपला आत्मा काहीच नाही ना शेवट. या म्हणजे एक म्हणजे फक्त मेहनत करावं लागते शेतकऱ्यांना. मेहनत जर भाव मिळाला तर मिळाला, काही नाही आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुर्बानीसाठी आणलेल्या जनावरांवर पोलिसांची कारवाई केल्यानं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जिन्सी पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. आज बकरी ईद असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. जिन्सी पोलीस स्टेशन मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. याचा जाब विचारण्यासाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. यावेळी इम्तियाज जलील यांनी पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली आहे ती पद्धत चुकीची आहे. जेव्हा पोलिसांचे खबरी जनावरे या ठिकाणी आणले जातं असं सांगतात तेव्हा पोलीस येऊन तिथे कारवाई करतात. जनावरांना रोखायचं आहे तर महाराष्ट्र सरकारने जे जनावरात बाजारे येतानाच रोखले पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. तसेच पोलीस स्टेशन व पोलीस प्रशासनाबाबत काही तक्रार असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला यावे, निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन डीसीपी नवनीत कावत यांनी केले आहे. काय हिंदी मध्ये मराठी इंग्लिश काय पाहिजे? सर हाँ सर क्या मसला था यहाँ पर माजी खासदार साहब को आना पड़ा? ये माजी खासदार साहब यहाँ पर आए थे तो उनको कंसर्न्स थे जो आज पुलिस स्टेशन की तरफ से जो कार्रवाई हुई है उस कार्रवाई के तरीके को लेकर कंसर्न्स थे. उन्होंने काफ़ी शिकायतें भी हमारे को बताई हैं. पुलिस स्टेशन के जो हमारा स्टाफ है वो किस तरीके से उन लोगों ने सिचुएशन को हैंडल किया, कौन कौन लोग हैंड इन ग्लोव्स हैं, उन्होंने पूरा विद एविडेंस हमारे को दिया है. एंड आई अश्योर यू ऑन बिहाफ ऑफ, मैं सीपी सर की तरफ से आप सभी को अश्योर करता हूँ कि जो भी शिकायतें हैं आपकी, जो भी आपके कंसर्न है उस हर एक चीज़ की तह से जांच की जाएगी. और जो भी एफआईआर हमने आज रजिस्टर की है उसका भी इन्वेस्टिगेशन एकदम ट्रांसपेरेंटली एंड फेयरली किया जाएगा. और इसके अलावा भी मैं आप सभी से गुजारिश करता हूँ कि आपके पास जो भी शिकायतें हैं पुलिस स्टेशन और हमारे पुलिस डिपार्टमेंट के फंक्शनिंग को लेके आप किसी भी समय मेरे डीसीपी जोन 2 ऑफिस में आ सकते हैं और आप मेरे से मिल सकते हैं. और उस पर डेफिनेटली मैं अश्योर करता हूँ कि मैं उस पर कार्रवाई करूँगा. अभी तक जितने भी हम लोगों ने यहाँ पे कार्रवाई की है आप लोग को एक पास बैकग्राउंड पता ही होगा. तो आई अश्योर यू कि आप जो भी कंसर्न मेरे पास लेके आएंगे उसमें हम डेफिनेटली आपको अच्छा रिजल्ट ला कर दिखाएंगे. हमारा अल्टीमेटली सीनियर ऑफिसर्स का, पूरी पुलिस का यही उद्देश्य है इस शहर में कि शांति और अमन कायम रहे. और आप सभी के कंसर्न जो पुलिस डिपार्टमेंट की तरफ से हम आप सभी की हेल्प कर सकते हैं, सोसाइटी के लिए सेवा कर सकते हैं, हम आप उस चीज़ के लिए तत्पर हैं. थैंक यू. और आज का इस शुभ अवसर पर औरंगाबाद आयुक्तालय, छत्रपति संभाजीनगर आयुक्तालय की तरफ से आप सभी को ईद की बहुत बहुत मुबारकबाद. धन्यवाद. देखिए, सबसे पहले तो मैं तमाम देशवासियों को ईद उल अजहा की बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ. कुछ वाक़यात औरंगाबाद के अंदर पेश आए थे जहाँ पर पुलिस वालों की कुछ ज़्यादती नज़र आ रही थी कि जो कुर्बानी के जानवर लाए जा रहे थे उन्हें पकड़ना, और कुछ पुलिस स्टेशन की ख़ास तौर से शिकायतें आई थी. उस बुनियाद के ऊपर हम यहाँ पर जिन्सी पुलिस स्टेशन के अंदर आए और अपनी जो भी शिकायत है वो यहाँ पर दर्ज कराए है. डीसीपी साहब, नवनीत कनवत साहब, एसीपीज़, ये वो सब यहाँ पर आए और उन्होंने हम सबको ये आश्वासन दिया है कि इसके अंदर जो भी दोषी लोग रहेंगे उनके ऊपर कार्रवाई की जाएगी. मैं समझता हूं कि पुलिस की जो कार्रवाई का जो तरीक़ा था वो बिल्कुल गलत था. आप अगर जानवरों को अगर रोकना ही है तो महाराष्ट्र सरकार ने ये फैसला करना था कि जो बाज़ारों के अंदर आ रहे हैं वहीं पे रोकना.
एक तरीके से आप जानवरों को बाजार तक लेके आ रहे हैं, लोग उसको खरीद के लेके आ रहे हैं, बाज़ाब्ता पावती फाड़ रहे हैं, और फिर पुलिस के कुछ एजेंट जो है वो इनको इन्फॉर्मेशन दे रहे हैं कि यहाँ पर ये जानवर है, फिर पुलिस आके वहाँ पर वो जानवरों के ऊपर कार्रवाई कर रही, वहाँ पे वो लोगों को भी उठाकर लेकर आ रही है, जबकि ऐसा कोई कानून नहीं है। यहाँ पर जिंसी पुलिस स्टेशन के अंदर कुछ लोगों को यहाँ पर लाकर बिठाया गया और उनसे ये कहा गया कि अगर दूसरे जने नहीं आएंगे तो तुमको यहीं पे बैठा रहना चाहिए। तो कानून ऐसा नहीं कहता है इसमें। और फिर बाद में ये पता चला है कि यहाँ पे कुछ जो एजेंट लोग काम करते हैं, जो दलाली का काम करते हैं, वो लोगों ने बाहर इनको छुड़ाने के लिए, तुम्हारा नाम एफआईआर के अंदर नहीं आएगा, तुमको है तो 1-2 लाख रुपये देना पड़ेगा करके, तो ये बातें सामने आई है। सिटी चौक पुलिस स्टेशन के अंदर की बात सामने आई है कि पैसा लेकर वहाँ पर पहले जानवरों को पकड़ा गया, लेकिन कांस्टेबलों ने पैसा लेकर है तो फिर वो जानवरों को छोड़ दिया गया है। हम ये बात मानते हैं कि हमारे हिंदू भाइयों की आस्था गाय के अंदर है। हमने पार्लियामेंट के अंदर खड़े रहकर ये कहा था कि हम इस बात का सम्मान करते हैं कि इस जानवर का आपका माता का दर्जा दिया हुआ है करके। हम कहीं पर भी इस बात का की मुखालिफत नहीं कर रहे हैं, लेकिन जब कानून का इम्प्लीमेंटेशन किया जा रहा है और अगर पुलिस वाले पैसा लेकर अगर इसे छोड़ रहे हैं, तो आप सोचिएगा कि कहीं ना कहीं कोई ना कोई गलत है करके। इस बुनियाद के ऊपर डीसीपी साहब ने एश्योर किया है कि हमने जो जो हमारी शिकायतें दर्ज करवाई है उनके खिलाफ कार्रवाई जरूर की जाएगी। आता मराठी येतं नाही मला बघा बस रे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.